मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शरीर बांधून का ठेवतात? श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराणानुसार मृत पावलेल्या व्यक्तीचे शरीर बांधले नाही तर आत्मा काय करतो? आत्म्याला पुन्हा शरीरात प्रवेश हवा असतो. मित्रांनो, मरण पावलेल्या व्यक्तीचे शरीर का बांधले जाते? मृत व्यक्तीचे हातपाय का बांधले जातात? फक्त परंपरा आहे की यामागे लपले आहे एखादे भयानक रहस्य? मित्रांनो, गरुड पुराणामध्ये याबद्दल जे सांगितले आहे ते ऐकून अंगावर काटा येतो. आज आपण जाणून घेणार आहोत, मृतदेहाला बांधणे का आवश्यक मानले जाते आणि जर ते केले नाही तर काय घडू शकते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा, कारण शेवटी मी सांगणार आहे अशी गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे. मित्रांनो, मृतदेहाला बांधण्याची प्रथा नेमकी काय आहे? याचे गूढ काय आहे? हिंदू संस्कृतीमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे दोन्ही पाय एकत्र बांधले जातात. काही ठिकाणी हातही बांधले जातात आणि अंगावर पांढरे कापड घातले जाते. ही फक्त शरीर स्थिर ठेवण्यासाठीची कृती नाही, यामागे आध्यात्मिक कारणेही सांगितली जातात. गरुड पुराणात काय सांगितले आहे? भगवान विष्णू यांनी गरुड पुराण यांना मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल जे ज्ञान दिले त्यालाच गरुड पुराण म्हणतात. त्यामध्ये असे वर्णन आहे की मृत्यू झाल्यानंतर आत्मा काही काळ आपल्या शरीराभोवतीच फिरत असतो. त्याला अजूनही आपल्या देहाशी आसक्ती असते. त्याला असे वाटते की तो जिवंत आहे आणि म्हणूनच काही वेळा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी शरीर स्थिर आणि बांधलेले असणे आवश्यक मानले गेले आहे. हात पाय का बांधतात? शरीर कडक होण्याआधी त्याची स्थिती स्थिर ठेवण्यासाठी, तसेच मृतदेह वाकू नये म्हणून, आत्म्याची देहाशी आसक्ती कमी व्हावी म्हणून. गरुड पुराणात असेही सांगितले आहे की जर मृतदेह योग्य रीतीने संस्कार न करता ठेवला तर आत्मा अस्वस्थ होऊ शकतो. तो घरातच अडकून राहू शकतो आणि त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. भीतीदायक सत्य: गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्म्याला 13 दिवसांचा प्रवास करावा लागतो. या काळात त्याला तहान, भूक आणि वेदना जाणवतात असे वर्णन आहे गरुड पुराणामध्ये. म्हणूनच कुटुंबियांनी केलेला विधी आणि नियम अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मृतदेह बांधणे म्हणजे आत्म्याला हे सांगणे की आता तुझा या शरीराशी संबंध संपला आहे. ही कृती प्रतिकात्मक असली तरी तिचा भावनिक आणि धार्मिक अर्थ खूप खोल आहे. जर मृतदेह बांधला नाही तर काही श्रद्धांनुसार आत्मा गोंधळलेल्या अवस्थेत राहू शकतो. घरातील सदस्यांना विचित्र स्वप्ने पडू शकतात. अस्वस्थता वाढू शकते. म्हणूनच पूर्वजांनी काही नियम आखून दिले ते भीती पसरवण्यासाठी नव्हते, तर आत्म्याच्या शांतीसाठी होते. गरुड पुराणाचा महत्त्वाचा संदेश हाच आहे की गरुड पुराण हे फक्त भय निर्माण करणारा ग्रंथ नाही. ते आपल्याला सांगते की जीवन जगत असताना चांगले कर्म करा, कारण मृत्यूनंतरचा प्रवास आपल्या कर्मांवरच अवलंबून असतो. मृतदेह बांधण्यामागचा खरा अर्थ म्हणजे जीवन आणि मृत्यू यांच्यामधली सीमारेषा मान्य करणे. मृतदेहाचे पाय दक्षिण दिशेला का ठेवतात? हिंदू परंपरेनुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. यमराज यांचा संबंध दक्षिण दिशेशी जोडला जातो
म्हणून मृतदेहाचे पाय दक्षिणेकडे ठेवले जातात, जेणेकरून आत्म्याचा प्रवास योग्य दिशेने सुरू व्हावा. असं मानलं जातं की दिशा चुकीची असेल तरी आत्मा गोंधळू शकतो. काही वेळा मृत्यूच्या क्षणी डोळे उघडे राहतात. गरुड पुराणात असे वर्णन आहे की उघडे डोळे म्हणजे अपूर्ण इच्छा. म्हणूनच जवळचे लोक प्रेमाने मृत व्यक्तीचे डोळे मिटतात, जेणेकरून आत्मा शांतपणे पुढे निघून जावा. मृत्यूनंतर काही दिवस घरात सूतक पाळले जाते. हा काळ आत्म्याच्या प्रवासाचा मानला जातो. घरात शुभ कार्य टाळले जाते, कारण ऊर्जा संक्रमणाच्या अवस्थेत असते. असे मानले जाते. जर तुम्हाला असे गूढ आणि रहस्यमय विषय आवडत असतील तर कमेंटमध्ये लिहा गरुड पुराण भाग 2 आणि व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.